काल जवळपास 186 मिलीमीटर पाऊस हा एका दिवसामध्ये नागपूरमध्ये पडला, पण त्यातलाही जवळपास 110 मिलीमीटर पाऊस हा 1 ते सव्वा तासाच्या अंतरात पडला। त्यामुळे अनप्रेसिडेंटेड अशा पद्धतीचा हा पाऊस होता आणि तोही जशी ढगफुटी होते तसा काही भागातच झाला। त्यामुळे त्या भागातले जे काही सखल एरिया होते किंवा लो लाईंग एरियाज होते त्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। विशेषतः 3 शाळांमध्ये त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन चालवावं लागलं आणि सर्व मुलांना जवळपास 450 मुलांना बाहेर काढावं लागलं। प्रशासनाने अतिशय चांगलं काम केलं। काही ठिकाणी बोटी वापरल्या, काही ठिकाणी रोप वापरले आणि जे काही रेस्क्यू करायचं होतं ते अतिशय वेगाने सगळ्यांना रेस्क्यू केलं। त्यामुळे कुठली हानी त्या ठिकाणी झाली नाही, पण निश्चितपणे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे किंवा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्यामुळे काही काळापर्यंत जनजीवन विस्कळीत होतं। पाणी निघून देखील लवकर गेलं। अजूनही काही भागांमध्ये पाणी आहेच, त्याच्यावर कारवाई चाललेली आहे। आजही काल जे काही आपल्याला अलर्ट दिले होते त्यात ऑरेंज अलर्ट नागपूरला दिलेला आणि संध्याकाळनंतर कदाचित पाऊस 5 वाजेनंतर मोठ्या प्रमाणात येईल अशी अपेक्षा आहे। प्रशासनाशी माझी चर्चा झाली आहे, प्रशासन पूर्णपणे तयारीत आहे। पण आता हे वेदर इव्हेंट्स मात्र सगळे चिंताजनक आहेत। आपण बघतोय पालघरला आपण बघितलं, नागपूरला आपण बघितलं, मध्ये रायगड जिल्ह्यात आपण बघितलं, नाशिकला आपण बघितलं की 15 दिवसाचा महिन्याभराचा पाऊस हा एका दिवसात येऊन राहिलेला आणि त्याच्यामुळे त्याची इंटेन्सिटी इतकी आहे की आपल्या त्याला ड्रेन करण्याच्या नॅचरल सिस्टीम्स देखील त्या ठिकाणी इतक्या प्रभावी नाहीत की ज्या महिन्याभराचा पाऊस जर 1 दिवसात आणि 1.5 दिवसात आला तर त्यातनं अनेक फ्लॅश फ्लड्स जे आहेत ते तयार होत आहेत। त्यामुळे याचाही थोडा विचार हा भविष्याच्या दृष्टीने करावा लागेल। नागरिकांचा जो रोष आहे तो पालिकेच्या विकास कामांना घेऊन आहे, सिमेंट रस्ता असेल किंवा ड्रेनेज सिस्टीम असेल, समन्वयाचा अभाव आणि विकास काही ठिकाणी हे देखील सत्य आहे की कामं चाललेली आहेत, ती अर्धवट आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी पाणी थांबलं। पण सरसकट असं नाही आहे, कारण मी जसा उल्लेख केला की जर 1 ते सव्वा तासामध्ये 110 मिलीमीटर पाऊस पडेल तर कुठलीच सिस्टीम एवढ्या पावसाकरता डिझाईन नसते। आपण सिस्टीम डिझाईन करताना गेल्या 20-25 वर्षातला जो डेटा आहे त्या डेटातला जो अधिकतम पाऊस आहे त्याच्यात 10% जास्त अशा पद्धतीनं ती सिस्टीम डिझाईन होते। परंतु जर इतका पाऊस एकत्रित आला तर त्यातनं काही डिस्ट्रप्शन्स होतात। पण म्हणूनच मी सांगितलं की आता एक प्रकारे अशा प्रकारचे इव्हेंट्स हे सातत्याने होत आहेत आणि राज्यभरात देशभरात होत आहेत। त्यामुळे याचाही विचार आपल्याला पुढच्या काळात करावा लागेल। जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलनाची पुन्हा एकदा अंतिम आंदोलनाची घोषणा केली आहे। मराठा समाजाची सरकारने अन्याय केला आहे। 58 लाख मराठा नोंदणीच्या आधारे तातडीने जात प्रमाणपत्र सादर करण्याची त्यांनी मागणी। जात प्रमाणपत्र हे मागितल्यानंतर मिळतं आणि ज्या ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे पेंडन्सी अतिशय कमी आहे, कोणी मागताय आणि देत नाही अशी परिस्थिती नाही आहे। मला असं वाटतं की फार कमी पेंडन्सी आहे, त्यामुळे जात प्रमाणपत्र दिले जात आहे। आणि इतरही ज्या गोष्टी आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले हे कुठल्याच सरकारने कधी घेतले नाही। अद्यापही